ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे, पण एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं। कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो असं वर्षा गायकवाडांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर आम्ही कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही असं म्हणत वर्षा गायकवाडांनी मनसेसोबत जायला स्पष्ट विरोध दर्शवला आहे। जसं काल पण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आली तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो, पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागा धरून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। आदरणीय राहुल गांधीजींनी केलं त्याला साथ देण्यासाठी ही सर्व घटक पक्ष पण ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यावेळी बरोबर येतात, त्यावेळी मात्र आपण त्यांना एकत्र ठेवतोय आणि मग आघाडीच्या बद्दल त्यांच्याबद्दल एक वेगळं तिरस्कार म्हणा किंवा वेगळी भूमिका मांडणं हे कितपर्यंत योग्य आज हा प्रश्न पडतो। अर्थात त्यांना काही मर्यादा आहेत, त्यांचा जो मतदार ठरलेले आहेत। मला असं वाटते की सध्या भारतीय जनता पार्टीला रोखण्याचं काम कोण करू शकतो तिथे उद्धवजी करतात आणि उद्धवजींना साथ देणारे घटक जर पुढे येत असेल तर मला वैयक्तिक वाटते की मराठी माणसाच्या हितासाठी ही आघाडी गरजेची होती। तशीच भारतीय जनता पार्टी विरुद्ध रोखण्यासाठी जी मंडळी आमच्याबरोबर येतील त्या मंडळींना घेऊन जाणं हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं काँग्रेस पक्षाचं पण देखील कर्तव्य आहे असं मी मानणारा कार्यकर्ता आहे।